पंच सामना चालू करून घ्या. स्ट्राईकला तो रुपेश, नॉन स्ट्राईकला तो रवी. आणि सुंदर असा पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने, मात्र खरपूस समाचार घेतोय. 4 धावा मात्र ठोकतोय रुपेश. पाले आंबेवाडी संघाकडनं मात्र पहिलं षटक घेऊन आलंय गोलंदाज सोनू. सोनू पहिल्याच चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतोय रुपेश, हा फलंदाज वेनगाव संघाचा. आणि इथं मात्र स्ट्रेट ड्राईव्ह बघूया. वन बाउन्स मात्र इथं दुसरा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार मात्र मिळतोय. आणि दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय रुपेशच्या बॅटमधून. 2 चेंडू आणि 2 चौकार लगातार आपल्याला पाहायला मिळतात रुपेशच्या बॅटमधून. सोनू याचा मात्र खरपूस समाचार घेतोय रुपेश हा फलंदाज. इथं मात्र हलकस पुश करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न उगतोय, चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये ठेवले चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात असताना मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करून मात्र एकच धाववरती मात्र संतोष मानावा लागतोय रुपेश या फलंदाजाला. नॉन स्ट्राईक एंडर फलंदाज तो म्हणजे रवी. बघूया रवी काय करतोय. शेवटचे 2 चेंडू आणि इथं मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला धाडून देतोय. वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल वेनगाव संघा या सलामी वीरांची. धावसंख्या मात्र 4 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 ह्या 13 या धावसंख्येवरती. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना सोनू या गोलंदाजाचं समोर फलंदाज. आणि इथं मात्र ऑफ साईडच्या दिशेने धाडून देतोय चेंडूला 4 धावांसाठी. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जे हाणामारीचं षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं, आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला ह्या दोन्ही फलंदाजांनी. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 17 अशी धावसंख्या झाली वेनगाव संघाची. आता मात्र पाली आंबेवाडी संघाकडनं वैयक्तिक पहिलं व दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज निवृत्ती. निवृत्ती हा निवृत्ती नाव लिहून ठेव. आणि ज्याने किती रन मारलेत ना ते लिहून ठेव, ते लिहून ठेव. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय पाली आंबेवाडी संघाकडनं गोलंदाज निवृत्ती. सामोरा फलंदाज रुपेश मारा करेल. लिहून ठेव, लक्षात ठेवून दे. पहिलं षटक हाणामारीचं षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं, त्याचा मात्र देखील ह्या दोन्ही फलंदाजांनी मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला आणि 17 धावा मात्र ठोकून काढल्या. इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, इथं मात्र कच्चाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पण तो एकेरीही धावेवरती मात्र संतोष म्हणावा लागेल या दोन्ही फलंदाजाला, रवी आणि रुपेश या दोन्ही फलंदाजांना.
आणि इथं मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न हुकतोय, चेंडू जातोय निर्धाव. निश्चितच बॉल आणि बॅटची जर कडा लागली असती तर निश्चितच 4 धावा किंवा 6 धावा मिळाल्या असत्या त्या रवी या फलंदाजाला. आणि ही तर मात्र स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा मात्र निश्चित षटकार जाऊ शकतो. आणि हा इथं मात्र खणखणीत षटकार रवी याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आपल्याला. खणखणीत षटकार. आणि इथं मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक बघूया. परंतु क्षेत्ररक्षक एकदा मात्र तैनात असताना कोणतीही चुकी न करताना एक हादरा बसतोय तो म्हणजे वेनगाव संघाला रवी याच्या स्वरूपामध्ये. निश्चितच उंची जास्त आणि लांबी कमी त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक मात्र देखील तिथं तैनात होता आणि कोणतीही चुकी न करताना मात्र सुंदरसा झेल टिपला आणि पहिला झटका मात्र मिळतोय वेनगाव संघाला रवी याच्या स्वरूपामध्ये. आता मात्र तिसऱ्या फळीचा फलंदाज मैदानामध्ये तैनात होतोय तो म्हणजे रुपेश वाघमारे. रुपेश वाघमारे निवृत्तीच्या षटकातील पुढील चेंडू फाईल एक क्षेत्रामध्ये चेंडूला धाडून देतोय. बघूया 4 धावा मिळतात काय. आणि पहिल्या चेंडूवरती मात्र 4 धावा मात्र आपल्या संघासाठी व स्वतःच्या खात्यासाठी मात्र उघडतोय तो म्हणजे रुपेश वाघमारे. रुपेश पवळ्या वाघमारे हा सुद्धा एक स्फोटक फलंदाज मानला जातो. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करणारा हे दोन्ही फलंदाज दोन्ही रुपेश. धावसंख्या मात्र 4 निवडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावसंख्येवरती. दुसरं षटक मात्र देखील प्रगतीपथावरती असताना दुसऱ्या षटकातील काही चेंडू एक शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करतोय रुपेश. आणि ही तर मात्र हा सुपला शॉट म्हणावा लागेल. हा इथं सुद्धा 4 धावा मिळू शकतात. जबरदस्त कामगिरी. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार मिळतोय तो म्हणजे रुपेश वाघमारे याला. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं परंतु पहिल्या चेंडूवरती मात्र थोडस बॅड लक झालं. षटकार होता तिथं मात्र झेल त्याची गेली. परंतु आता मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते आपल्याला रुपेश पवळ्या वाघमारे याच्याकडनं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते वेनगाव संघाची 32 या धावसंख्येवरती ना. एक बाद 32 या धावसंख्येवरती. वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय व पहिलं षटक अविनाश. चांगलीशी सुरुवात. मी अगोदर पण म्हटलं होतं की रुपेश आहे त्यांनी मात्र अंतिम षटकापर्यंत राहिलं असतं तर त्याला साथ देणारे भरपूर फलंदाज आहेत आणि त्याचं मात्र करामत दाखवून दिले. आणि इथं मात्र उंचावरून टोलले चेंडू आणि त्याची करामत मात्र इथं दाखवून दिले रुपेश अंकुश वाघमारे याने. मी अगोदर पहिल्या सामन्यामध्ये पण सांगितलं होतं की रुपेश जर 4 षटकापर्यंत राहिला तर निश्चितच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळणार. पहिल्या चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतोय या तिसऱ्या गोलंदाजाचा अविनाश याला मात्र पहिल्याच चेंडूवरती मात्र सीमारेखा पार मात्र चेंडू धाडून देतोय रुपेश. इथं मात्र ऑफ साईडला 4 धावा मिळू शकतात. जबरदस्त फलंदाजी. 2 चेंडू मध्ये मात्र 4 धावा जमा करतोय 10 धावा जमा करतोय. वेनगाव संघाचा हा एक असा स्फोटक फलंदाज आहे की कुठल्याही दिशेला हा खेळू शकतो फलंदाज. एक स्फोटक फलंदाज मानला जातो तो वेनगाव संघाकडनं रुपेश अंकुश वाघमारे. पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने टोले जर 1 बाउन्स 4 धावा मिळू शकतात त्याला. आणि हा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
3 चेंडू मध्ये मात्र 14 धावा जमा करतोय. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते वेनगाव संघाकडनं. रुपेश अंकुश वाघमारे याच्याकडनं. कारण दोन्ही फलंदाज रुपेश आहेत तर त्यांची वडिलांची नावं घेणं भागच आहे. नॉन स्ट्राईक एंडला आहे तो रुपेश पवळे वाघमारे आणि स्ट्राईकला आहे तो रुपेश अंकुश वाघमारे. दोन्ही फलंदाज असे आहेत. इथं मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने टोललं चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. जिथे एकेरी धाव होती तिथं मात्र दुहेरी धाव घेतायत. 4 चेंडूंचा खेळ मात्र देखील तिसरं षटक प्रगती पथावरती असताना मात्र देखील 4 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडू मध्ये 16 धावा जमा केल्यात रुपेश या फलंदाजाने. अजूनही 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय आणि अजूनही अंतिम एक षटक आहे. हे दोन्ही फलंदाज राहिले. इथं मात्र एकेरी धाव मिळू शकते. इथं मात्र एकेरी धावेवरतीच मात्र समाधान मानावं लागेल रुपेश याला. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली रुपेश वाघमारे याच्याकडनं. आणि इथं मात्र एक स्क्वेअर चेंडू पंच दोन्ही हात मात्र देखील जमिनीला स्थिरांतर करतात आणि पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू. अशा रीतीने मात्र देखील वेनगाव संघाला एक धाव मिळते. धाव फळकावरती मात्र देखील एक धावाने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 50 या धावसंख्येवरती. इथं मात्र रुपेशच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. रुपेश पवळे वाघमारे रुपेश अंकुश वाघमारे ह्याला मात्र चांगली साथ देताना. कारण तुम्ही अगोदरच सांगितलं होतं की दोन्ही बॅट्समनचं नाव एकच आहे रुपेश म्हणून. मी त्यांच्या वडिलांचं नाव घेतोय परंतु चांगले असे एकमेकाला साथ देताना आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद धावसंख्या झाली ती 56. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 56 अशी धावसंख्या झाली वेनगाव संघाची. आता येणारे हे अंतिम षटक हे सुद्धा षटक असं म्हणावं लागेल की हे सुद्धा पॉवर प्लेचं षटक. हे हाणामारीचं षटक आहेत आणि दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा निवृत्ती ऋतिक शेवटचं षटक घेऊन येतोय पाली आंबेवाडी संघाकडनं. गोलंदाज ऋतिक. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले एक बाद 56. शेवटचं षटक प्रगती पथावरती. बघूया दोन्ही फलंदाज मात्र रुपेश एक स्फोटक फलंदाज मानले जातात वेनगाव संघाकडनं. इथं मात्र रुपेशच्या बॅट मधून उंचारून टोला चेंडू. बघूया झेल होते काय. क्षेत्ररक्षक मात्र तिथं तैनात आहे आणि कोणतीही चुकी न करताना मात्र इथं हा दुसरा झटका बसतोय रुपेशच्या स्वरूपामध्ये वेनगाव संघाला. आता मात्र नवीन फलंदाज जातोय मंगेश. चांगला फटका होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क मात्र देखील व्यवस्थित झाला नाही आणि उंची जास्त आणि लांबी कमी त्याच्यामुळे क्षेत्ररक्षक मात्र देखील तिथं कोणतीही चुकी न करताना एक दुसरा झटका देतोय वेनगाव संघाला. नवीन फलंदाज जातोय रुपेश जागा भरून काढण्यासाठी मंगेश. हा सुद्धा एक सलामीवीर वेनगाव संघाकडनं फलंदाज आहे. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॉल आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. हलकीशी बॅटची कडा घेऊन गेला चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये परंतु एकेरी धाव मात्र इथं पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या मात्र एकने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 ह्या धावसंख्येवरती. ऋतिक चांगलासा कमबॅक म्हणावं लागेल या गोलंदाजाचं. इथं मात्र पुन्हा एकदा हलकीशी कडा घेऊन गेला होता आणि इथं मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता
प्रयत्न हुकतोय. जर डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चितच मंगेश वाघमारे हा मात्र इथं मात्र धावचित्त झाला असता. तर तो भाग्य साथ देतोय आणि एकेरी धाव मात्र देखील सहजरित्या पूर्ण करतोय. तीन चेंडूची फेकी मात्र देखील झालेली आहे. तीन चेंडू मध्ये शेवटच्या अंतिम तीन चेंडू बघूया किती धावा जमा करतायत मंगेश मंगेश आणि रुपेश जोपर्यंत आहेत तर निश्चितच एखादा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळणारच. आणि इथं मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता. मंगेशाला मात्र देखील काही चेंडू समजून आला नाही आणि चेंडू मात्र देखील सीधा एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि चेंडूची निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र येणारे अंतिम शेवटचे दोन चेंडू. इथं मात्र गच्चाल क्षेत्ररक्षण जिथे एकेरी धाव होती तिथं मात्र 4 धावा मिळतात वेनगाव संघाच्या या खेळाडूंना. जिथे एकेरी धाव होती अजून थोडस दडपण आलं असतं ते म्हणजे मंगेश या फलंदाजावरती, परंतु त्याला साथ देतोय तो क्षेत्ररक्षक. जिथे एकेरी धाव होती तिथं मात्र 4 धावा देतोय. बघूया शेवटच्या चेंडूवरती. इथं मात्र एकेरी धाव मिळणार. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 63. वेनगाव संघ आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि सागर पवार आपण व्यासपीठाकडे यायचंय. सागर पवार याच्या पुढील कुठला होणारा सामना आहे तर आम्हाला सांगा, तसा आम्हाला अलाउन्स करायला. चिंचवली संघाचा संघनायक आणि कैरे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी इथं नाणेफेकीचं कबूल करण्यासाठी यायचंय. हा सामना संपल्यानंतर त्वरित आपला सामना लागणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं इथं नाणेफेकीचं कबूल करण्यासाठी. चिंचवली संघ आणि कैरे संघ. कैरे संघ तर इथं उपस्थित होता मगाशी. आणि वेनगाव संघ आपले क्षेत्ररक्षण तरी सजून घ्यायचं आहे. वेनगाव संघ जास्त विलंब करायचा नाहीये. चार षटकाच्या समाप्तीनंतर वेनगाव संघाने धावसंख्या उभारली ती 63-64
धावांचं आव्हान ठेवलंय ते पाली आंबेवली संघासमोर. तर सलामीची जोडी गेले मैदानामध्ये. अविनाश आणि किशोर. रुपेश स्ट्राईकला येतो अविनाश पाली आंबेवडी संघाकडनं. नॉन स्ट्राईकला येतो किशोर. तसेच वेनगाव संघाकडनं वैयक्तिक प्रथम षटक जे पॉवर प्लेचं षटक घेऊन येतोय रुपेश. इथं मात्र पहिल्या चेंडूची मात्र निर्धाव सांगता करतोय रुपेश हा गोलंदाज. अविनाश याला मात्र देखील काही समजून आला नाही चेंडू, आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. इथं मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोले चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात नसल्यामुळे 4 धावा मात्र मिळू शकतात. अविनाश या फलंदाजाला 4 धावांनी खातं उघडतोय दुसऱ्या चेंडूवरती स्वतःसाठी व आपल्यासाठी. इथं मात्र फुलटॉस चेंडू. इथं मात्र झेल होण्याचा चान्स, आणि कोणतीही चुकी न करताना सुंदर असा झेल टिपतोय सुनील. आता मात्र तिसऱ्या फळीचा फलंदाज जातोय मैदानामध्ये पाली आंबेवाडी संघाकडनं. फलंदाज सोनू. अविनाश हा मात्र बाद होतोय आणि तंबूचा रस्ता धरतोय. जर निश्चितच हा सामना जिंकायचा असेल तर निश्चितच चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, ती म्हणजे पाली आंबेवाडी संघाला. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला होता आणि चांगला कमबॅक करतोय. पहिला चेंडू मात्र देखील निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार पाहायला मिळाला अविनाशाच्या बॅटमधून. बॅक टू बॅक हा तिसरा चेंडू आपल्याला निर्धाव पाहायला मिळतोय. इथं मात्र एकेरी धाव मिळू शकते. दशरथ वाघमारे कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. दशरथ वाघमारे आपल्याला एक जोड घेऊन यायचा आहे अजून. पहिलं षटक हाणामारीचं षटक होतं, पॉवर प्लेचं षटक होतं, आणि तेवढंच सुंदर मात्र अभिनय सुंदर षटकाची फेकी केली ते म्हणजे रुपेश या गोलंदाजाने. आता मात्र वैयक्तिक पहिला आणि दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विनायक. विनायक याने सुद्धा मात्र देखील चांगलीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते वेनगाव संघाच्या या गोलंदाजाकडनं. स्ट्राईकला येतो सोनू, परंतु सोनू याला मात्र देखील काही चेंडू समजून आला नाही. आणि इथं मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी. पंचांचा इशारा, स्वैर चेंडू, अशा रीतीने मात्र देखील एक धाव मिळते पाली संघाला.
धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पूर्णपणे चकमा देतो या गोलंदाज विनायक उर्फ विकी. पूर्णपणे जगडून ठेवलंय, पूर्णपणे समजून देत नाही कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि कशा पद्धतीने मारावे, फलंदाजी करावी. आणि इथं मात्र ऑफ साईडच्या दिशेने ढकलून देतोय सोनू हा फलंदाज. इथं 4 धावा मात्र देखील मिळू शकतात आणि इथं 4 धावा मात्र निश्चितच मिळतात, त्या म्हणजे सोनू या फलंदाजाला. धावसंख्या 4 ने वाढते, धाव फलकावरती जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येवरती. इथं मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात, परंतु हा गोलंदाज असा आहे की मूर्ती लहान परंतु कीर्ती महान असा हा गोलंदाज आहे. अतिशय चतुराईने गोलंदाजी करतो. पंच पंच थांबा जरा, 5च बॉल झालेत. एक वाईट टाकलाय पंच, एक वाईट टाकलाय बॉल. 5 बॉल झालेत, एक वाईट बॉल टाकलाय. पंच आपली कमिटी असली म्हणून का काय, तसा काय नाही, नियम तो नियम. एक वाईट बॉल टाकलाय, 5च बॉल झालेत. हा डॉट आला. इथं मात्र उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली पाली आंबेवाडी संघाची 10. रवी वैयक्तिक तिसरं षटक घेऊन येतोय रवी, आणि पहिलाच चेंडू मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला धाडून देतोय फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. 1 बाउन्स सीमा पार. किशोर किशोर पहिल्याच चेंडूवरती मात्र देखील खरपूस समाचार घेतोय रवी. ह्या गोलंदाजाचा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचा मात्र देखील पुरेपूर फायदा उचलला. चेंडूला धाडून दिलं फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. धावसंख्या 4 ने वाटते, धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. आणि इथं मात्र पुन्हा एकदा मोठा फटका बघूया, झेल होतोय की सीमा पार जातोय. इथं मात्र षटकार. एक गच्चाल गोलंदाजी म्हणावी लागेल आणि चांगली सुरुवात म्हणावी लागेल, ती म्हणजे फलंदाजाची किशोर ह्याची. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र षटकार. 2 चेंडूमध्ये मात्र देखील 10 धावा जमा करतोय. निश्चितच पहिल्या षटकापासून मात्र देखील अशी घनागती प्रहार केला असता तर निश्चितच 58 धावांचा जो पाठलाग करायचा होता तो मात्र निश्चितच पार झाला असता. परंतु क्रिकेट हा मात्र देखील अनिश्चितचा खेळ आहे, त्याच्यामध्ये काहीही घडू शकतो, काहीही बिघडू शकतो. पुन्हा एकदा आखोटप्याचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू जातोय लेग साईडच्या दिशेने षटकारासाठी. सलामीवीर किशोर मैदानामध्ये अजूनही आहे, तर निश्चितच 8 चेंडू आणि 38 धावा.
थोडीशी गच्चाळ गोलंदाजी म्हणावी लागेल. निश्चितच हा सामना जिंकायचा असेल तर अशीच षटकाराची आतिषबाजी करावी लागेल. हा सुद्धा 4 धावा मिळू शकतात आणि हा सुद्धा 4 धावा मिळत आहेत. जबरदस्त फलंदाजी. 5 चेंडूमध्ये 20 धावा जमा करतोय किशोर हा फलंदाज. आणि इथं मात्र बघूया झेल होतोय की काय. आणि रुपेश मात्र झेल ड्रॉप करू शकत नाही रुपेश, परंतु गोलंदाज इथं मात्र चुकी करतोय. आणि इथं मात्र एक मोलाचा मोहरा मिळाला असता, परंतु पंचांचा इशारा नो चेंडू. हा 1+1 अशा 2 धावा मिळतील. ऍड करायचे आहेत स्कोरर. धाव संख्या सांगायची आहे किती झाली ती. शेवटचा चेंडू. सहा चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता पाली आंबेवाडी संघाला. वैयक्तिक शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज रुपेश. आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र दिशाहीन गोलंदाजी. पहिलाच चेंडू पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडू अशा रीतीने मात्र देखील 1 धाव मिळते पाली आंबेवाडी संघाला. इथं मात्र सुंदर असा फाईन लेग क्षेत्रामध्ये टोला चेंडू. इथं मात्र प्रयत्न मात्र देखील चांगला होता, परंतु इथं मात्र 4 धावा मिळत आहेत. निश्चितच जर हे 32 धावांचं आव्हान पार पाडायचं असेल तर निश्चितच अशीच फटकेबाजी करावी लागेल, ती म्हणजे पाली संघाच्या ह्या फलंदाजांना. इथं मात्र उंचावर चेंडू. बघूया झेल होतोय की काय. आणि इथं मात्र रुपेश गलती करतोय आणि इथं धावा होण्याचा चान्स. हरिभाऊ नवीन फलंदाज जातोय पाली आंबेवाडी संघाकडनं. फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे हरिभाऊ. अजूनही सलामीवीर त्यांचा मैदानामध्ये तैनात आहे जो स्ट्राईक. आणि इथं मात्र उंचावर उंटवलेला चेंडू. इथं मात्र खणखणीत षटकार. रुपेश याचा मात्र खरपूस समाचार घेतोय. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि 3 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथं मात्र दिशा बिघडते गोलंदाजाची रुपेशाची. इथं मात्र लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू. बघूया गच्चाल क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. किशोर ह्याने जर हा सामना जिंकला तर निश्चितच ह्या सामन्याचा मानकरी ठरेल, हा हिरो ठरेल ह्या सामन्याचा. इथं मात्र निर्धाव चेंडू. शेवट चेंडू आणि
एक चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती किशोरच्या बॅटमधून. आपण बरेचसे षटकार पाहायला मिळाले आपल्याला. वेनगाव संघ हा विजयी होतोय, त्यांचं हार्दिक अभिनंदन. तसेच हरलेल्या संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. एवढा भरपूर धावांचा डोंगर उभारला होता, परंतु त्याचा पाठलाग मात्र देखील निश्चितच किशोर हा फलंदाज करत होता. निश्चितच पहिल्या षटका पासून मात्र देखीलच निश्चितच पहिल्या षटकापासून जर अशी आतिषबाजी केली असती तर निश्चितच विजयाच्या मार्गाने वाटचाल केली असती ती म्हणजे पाली आंबेवाडी संघाने. आणि ह्या सामन्यामधला हिरो ठरतोय